त्याला एवढा वर्ष मुंबईला काढली, नोकरी कर कर केली, रिटायर पण झालंय. एवढी BST ची नोकरी केली, रिटायर झालो, तरी डोक्याचे केस गेले. आय निस्ती सांगता बाबा लग्न कर, बाबा लग्न कर, माझ्याकडे लग्न होत नाही. आय निस्ती मागे लागले, होत नाही. काय माहिती डोक्याचे केस गेले म्हणून काय माझ्यावर कोण लग्न कर, आय निस्ती सर मागे लागले, बाबा लग्न कर लग्न कर. काय मी करू काय? तर आता मी रिटायर होऊन आलोय गावात. तर एकत्री पोरी बिरी जर पटली गावातल्या गावात, म्हणजे बाबा चला बाबा छोटासा घर बांधलं तिथे खाली पत्र्याचा, म्हटलं एखादी पोरी पटली तर पटली म्हणून गावात आलो आहे. मला काय गेली समस्या ना, आणि आता लग्न काय करणार, बरोबर ना? तरी पण बघूया. म्हणून एवढी वर्ष नोकरी करून लग्न काय जमलं, रिटायर होऊन गावात काय करणार बाबा? पैसा आहे ना, पैसा आहे, पत्राचं घर बांधलाय, बाजूला जेटी आहे. जेटी कशा? अरे त्याचं नाव वच्चा बरी दिसत आहे जरा मध्यस्थ करशील, जरा मध्यस्थ. मला जर भीती वाटत रे माझ्यासाठी हे कोण तुमच्या बाजूवर शेजारी? आम्ही गैरेजरीमध्ये, आमच्या गैरेजरीमध्ये पाटील पण चालवतो. मला किती वाटतं का, मला जर गावातच कालवा पोचताना पोटं भरलं, पण जरा हातात टकाटक आहे ना, हातात कालवा असेल तुम्ही जरा बोलवून घ्या, जरा जवळ बोलवून घ्या. कमी केलं तुमच्या जवळ बोलून घ्या आणि तुम्ही माझ्याबद्दल सांगा ना जरा दाढी. अरे असू दे, पण तुम्ही सांगा ना जरा. अरे माझी आई निशा डोकं आपटून निशा बाबा तू लग्न कधी करणार, म्हणजे मी मेल्यावरती लग्न करणार काय म्हणतो, नंतर 13वा झालं की ताबडतोब वर्षामध्ये लग्न करणार, मागे लागली आहे. तुला माहिती आहे तो पिके मार्ग वगैरे होता बांध्यावर, तर त्याची पण अशीच परिस्थिती. तो काय म्हणे हाऊस मरा तेव्हा मी लगीन, हाऊस काय मरू नाही याचं लगीन म्हणे, रिटायर झाल्यावर लगीन केलं त्यांनी. हरकत नाही. हा मग 5-5 हजार देतो. तुला पसंत आहे काय? हा डोक्यात केस तरी आहेत का त्याच्या? पोट बघा पोट, भारी दिसतंय बाबा. ह्यो हिरो असतात मुंबईचो, व्हायचो नाही मुंबईचा असो. बच्चा काय सांगते, मी मुंबईला 30 वर्ष नोकरी केली, माझ्याकडे सर्व्हिस आहे. आता 10वी पण मी आता आलो तो गावात की ना घर बांधलंय, तर असं म्हटलं
तुला म्हणजे ये, ये, ये. तुझ्यासारख्या एका पोरीला पाहिलं ना तर मला वाटलं ये. तुझ्याशी ना लग्न करायचं माझी इच्छा झाली मग तू लग्न करायला माझ्याशी तयार आहेस काय नाही नाही हा? मी सर्व काय तुझ्यासाठी घर दार पैसा वगैरे देईन आणि सर्व काय तुझ्यासाठी देईन नाही नाही नाही. अगं माझ्या आईसाठी आयला माझी आई ना एकदम हे झाली आहे आयला हा? नाही पैशासाठी आणि याच्यासाठी असं नाही 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 आमच्याकडून भरपूर पैसा आहे हा, पैसे नाही थोडा विचार तरी कर ना थोडासा विचार कर माझ्यासाठी विचार कर हा पटेल हा. तुम्ही जरा त्याच्यामध्ये मध्यवस्थ सांगा जरा तुला काय त्यांनी सांगितलं ना नाही तरी पण मला बोललो आहे ना देतो म्हणून पाच चालता नाही. सांगा तुझ्या भाषेत सांग लवकर लवकर बाबा अरे अरे माझ्या आईशी तो जीव जाऊ गेलो माझ्या आईशी तो जीव जाऊ गेलो समजू काय असताना अरे एवढी वर्ष नाही काय म्हटलं काही माझं काय होतं मत माहिता ही जेव्हा म्हातारी मरत ना तेव्हा मी लग्न करेन असं पण म्हातारी का बाबा मरत म्हणता आधी तुझ्या लग्नाचे वडे खाणार आणि नंतर तुम्ही माझ्या मरणाचे वडे खाऊ असे तिचं म्हण हा तर मी म्हणतो जर झालं ना तर बरा होईल रे हा जरा बघ जरा बच्चा जरा बघ जरा माझ्याकडे बघ काय बघणार तुमच्याकडे अरे त्याच्यात काय बोललो पैसा नाही ऐका ऐका आहे. पण ऐका पैसा आहे ना पैसा भरपूर आहे गरजेचा पैसा आहे मला पैसा नको हा. आहे दौलत नको आहे अरे हो तुला बंगला नको आहे गाडी नको आहे आता ती सिरियल लागते माहिती आहे ना टीव्ही वरती सिरियल काय नाही नाही नवऱ्याची नाही काहीतरी ते आम्ही नेहमी बघतो सुबोध भावाची बरोबर की नाही मग जाऊन देत मग ती हा तुला पाहते रे मग ती जाता ती मग जाऊन देत मी म्हणतो ना जाता ती जाऊ नाही नाही तो आधी जा नंतर मग ये मग बरोबर की नाही बघूया ना हा? जाऊन देत जाऊन देत माझी आई बघते आता काय तिला काय हिशोब कधी क्या आहे क्या आहे गेली काय नाही बाबा रे काय अरे या तुझी. बोल तू एकदम टेन्शन मध्ये रोज टेन्शन काय झालं काय आता तू म्हणतो ना लग्न कर लग्न कर लग्न कर आता मी एका गावात गेलो होतो हा एका गावात गेलो होतो एक मी पोरी पाहिली होती वच्छा म्हणून वच्छा नावाची पोरी पाहिली होती तो मध्यस्थ म्हणून ठेवले बरोबर त्याला बोललो तुम्ही लग्न माझं जमवला तर तुम्हाला मी 5-5 हजार मी देणार मग त्या पोरीने मला किती नावं ठेवली काय ठेवले मला अस्कर्षक वाईट वाटलं तुमच्या डोक्याचे केस गेले आहेत तुमची म्हातारी आहे तुमची म्हातारी आहे आणि मग तिला ते पोसायचं पडणार घालायचं पडणार आणि मग त्याचं हकमुक नंतर मग काढावं पडणार तर मला म्हणतात तुमच्याशी लग्न करायचं नाही म्हणतात आता मी काय करू काय दुसरी बघ कोणतरी आहे का दुसरी बघू. होय दुसरी बघू. टेन्शन मध्ये राहून राहून डोक्यावरचे केस जाऊ लागले केस गेले म्हणजे तू म्हातारू नाही झालं ही काय आपली म्हणजे पिढ्या आहे खरोखर हा तुझ्या बापसाचे केस गेले त्याच्या बापसाचे सगळ्यांचे केस गेले म्हणून तू म्हातारू नाही झालं तू करायला पाहिजे होतं ऍक्च्युली काय? हे बापूस माझं किती गेलो ना हा. तुझी जबाबदारी होती ही लगीन करायची ना लग्न करायची काय माझी करणार? पण तू फक्त कालवा बोचायची नाही. बोचायची असं नाही झालं. खायचं आणि पोटभर आपला राहे करायचं. असं असं नाही. नाही. काय झालं माहिती आपण मी तुझा चुकला आहे. मी 4 मुली पाठवलंय मुंबई तू मला काय सांगितलंस की माझे बस आहेत बीएसटी काय तुझी हा तू सांगितलं मी तसं एकदा सांगितलंय माझ्या हिलाचे बीएसटी आहेत मुंबई बघितल्यानंतर बीएसटीचे तर हरकत नाही हा मग परत मी तिला बघतो एक माझे दोघे आहेत मध्ये असते ठीक परत आहे, त्याला बघ. पटव हा. तू जरा हे करून बसून घे बसून घे हा. इकडे बसू बघ पटेल एक काम कर मी काय मत नाही विचार करायला वेळ दे ना आता काय करणार तेवढी म्हाताऱ्याकडे वेळ नाही रे माझ्या म्हातारीकडे बघा तुम्ही असा कसा
म्हणजे काहीतरी मिस्टेक असणार तुमच्यात. एवढे जर म्हातारी जाता जबरदस्ती करते ना, म्हणजे काहीतरी मिस्टेक असणार. तिला तुम्ही होय. परत काहीतरी काम परत करू वय चौकशी असतं. करू माझी वय, हा. बंद पडू नये. हा असं लग्न होतं काय काय सांगू. करा तुम्ही बोलवून घ्या. मी काय म्हणतो तुम्ही तिला ना बोलवून घ्या आणि परत तिचं जर मन वळता तू वळता तिला परत बोलवा ना. आजचा दिवस जाऊ दे ना, आजचा दिवस जाऊ दे. बरोबर, आम्ही नंतर बोलवतो तिला आणि विचारतो. मग बोलवा ना. हा बोलवा बोलवतो ना. हा बोलवा. अरे बाळा तू घाबरू नको, लग्न होईल तुझं. मग हा काय घाबरू नको. तुला जे काय पाहिजे ते मी देईन. तू घाबरू नको. काय आहे? हा बोल. घेऊन जाते ढकलून दे काहीतरी जवळ जे- काय आहे? हा बोल चल नंतर विचार. चल आपण ते नाही म्हणतात. चल चल, नाही चल, म्हणतात, चल, मग चल, 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 चल. बघा परत जेटीवर उडी मारी. चालेल. काय म्हणतात आता काय करूया दुसरं बघूया. हा. मिळा दुसरं कोणतरी. दिवशी जेव्हा मी आलोय ना दुसऱ्या दिवशी बघा तुम्ही त्याला परत बोलवा. आधी एक काम कर, ते आमच्या इथे राहत आमच्या हातात अरे ठेव दे पहिलं. अरे लग्न होणार तेव्हा देणार ना. ते पहिलं काय भरावं. नाही नाही नाही, देणार 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 लग्न होणार अरे तेव्हा. असं नाही, ऍडव्हान्स पहिलं अरे देतो होता ना. अरे, असे मी मुंबईत किती लोकांना सांगलं होतं सांगून नाही. देणार 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 नकुल पण लग्न जमवता. बरोबर, हा, हो, गेला पण तो तो पण अगोदर- जमवता. अगोदर हो, ऍडव्हान्स हो, घेता. हो, जमवतं. हा, घेता ना ऍडव्हान्स. हा, मी काय म्हणतो माहिती आहे थोडीशी आम्ही अंतिम चौकशी केली. हा. तर असं आम्हाला समजलं म्हातारी खट्या. आणि मध्यस्थी करायची. हे बघ एक तर घर बांधणे एकदा, लग्न पण करणं एकदा, आणि त्यात आम्हाला बातम्याशी मिळाली का माहिती थोडीशी घेतोच वाईस वाईस. म्हणजे घेता काय? घेतो म्हणजे त्याच्यात काय हात तू का असं काय मी घरात काय दारू पिऊन तर झोपत नाही आहे. कधीतरी सणासुदाला घेतो. त्याच्यात काय झाला समोरची पोळी तयार झाली पाहिजे ना. ते सांगू नका ना. ते कशाला सांगताय तुम्ही. अरे म्हणून ते मुंबईवर त्यांनी काय बघितलंय चौकशी ना. केली आहे. हा? काहीतरी तुम्हाला लग्न जमव नाही तर तुम्ही आपण फाजू राहा. तुम्ही बोलवा. अरे कधी आमचे आमचे हा, तुमचे 5-5 हजार सुट्टी लग्न जमवलात असे काय बघा ना जरा. विचार हा त्याचं बोलू जाऊ, 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 जाऊ. जाऊ. जाऊ द्या. सांगणार तुम्हाला काय असेल ओय. काय काय ऐकलं काय. माझ्याशी लग्न करत तयार असतो. तयार आहे तयार आहे पण एक अट आहे. काय तू तुझ्या आईला मारून तुझ्या आईचं काहीच मला आणून द्यायचं तर मी लग्न करणार, हा, मग नाहीतर लग्न नाही करणार. ते सांगता म्हातारीला मारा म्हणजे मारून टाका. हा, म्हणजे त्याच्या पाहिजे मला. हा, आणि त्याचा काळीज माझ्या हातात ठेवा. तेव्हाच मी तुझ्या तिने घरात येईन. आणि नाही माझी आई मान्य करील. हा. माझी जी आई आहे ना पटेल, माझी आई आहे ना माझ्या लग्नासाठी ती जीव द्यायला तयार आहे आणि स्वतःच काळीज पण द्यायला एवढं आहे, असं आहे. एवढी देत आहे. काय म्हणतोय? हा ठीक आहे ठीक आहे मग मला मान्य आहे. हा, त्याच्यामध्ये ठीक आहे. आईला विचार पहिलं. नाही ना मी आता तिला बोलवतो. हा आपलं काय हा हा मारे चालेल चालेल. चाळीस हा. काय जाणून दे. हा हा ते सांगतो आधी हा चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे. अरे, असं पण नको आहे. भटाला काय हा ठीक आहे. नवरा म्हणते. हा मी दक्षिणा मिळायची कारण असं नको. तुझे काय पैसे घेतले. रम्या कुठे गेला. अरे रम्या तू टेन्शन मध्ये आहे लग्न होत नाही म्हणून. ए रम्या दुसरं काय ना कुठेतरी जीव बिव देईल ना. ए रम्या आईला काय नको. कुठे गेला तू. ए रम्या ये अरे आला 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 येईल. का आला. बस 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 बसते आता काय झालं लग्नाचा. हा? एवढं टेन्शन मध्ये एकदम. हा काय आलं एवढं. मध्यस्थाने पोरी ठरवले गे ती हा, मग? मी पाहिली होती ना. हा मग काय आला. माझ्या मनात जी भरलेली पोरी ना हा ती पोरी त्या लोकांनी जमवून दिले माझ्याशी लग्न मग करायला. कशात टेन्शन घेतस. करून टाकलं की तुला काय पाहिजे ते सांग. पैसा अडका लग्नाला काय पाहिजे ते मी देऊन टाकेन. तू काय काळजी करू नको. अरे हा, काय? आपल्याकडे घर आहे पैसा आहे मग सर्व काय आहे. तू काय पाहिजे अजून.
ती काय बोलली? ती काय बोलली? आता ती काय बोलली ते तू सांगितल्याशिवाय मला कसं समजणार? काय झालं? काय बोलली ती? काय तिने काय बोलले माहित आहे? काय बोलली? एवढा काय टेन्शन मध्ये बोलत जा. काय तर पैसे हे काय हे बांगडे पण देऊन टाकीन. तिला काय नको? सोना नको, मग काय कपडा पाहिजे? नको, पैसा नको, काय नको? मग काय पाहिजे? ती काय बोलली? मी हा. तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. हा मग आणखीन काय? ती बोलली तुझ्या आईचं मला काळीच पाहिजे. काय काळीच? काळीच. ठीक आहे घेऊन टाक. काळीच दिलं तर मी मरणार. ठीक आहे जाऊ दे. मी म्हातारी आहे. पिकलेला पान एकदा गळून जाणार. पण तुझा चांगला होईत ना? तुझा चांगला होईत ना? मी काळीच देऊ का? तयार आहे. आई, तू मरून माझं कसं आणि माझ्या नंतर माझी काय हालत झाली तर नाही ती सांभाळेल तुला चांगली. मला नाही वाटत की आई. मी देतो तुला काळी. नाही वाटत नाही. ज्या पोरीने आईचं काळीच मागलं ती माझी नंतर तेवढे किडने पण ती वाटे विकायला नाही करणार. तसं ती करणार नाही. ती चांगली आहे. ज्या पोरीने आईचं काळीच मागते ती सांगेल उद्या तुझ्या बाबा तुझे किडने दे मी विकतो देऊ. नाही तशी नंतर बोलणार काय नाही. करू बोल. नाही मी देऊन टाकते. देऊ काय? काय द्यायला तयार आहे? तयार आहे. मी द्यायला तयार. देऊ बस, देते. लवकर आपले आता ते तयार होणार काय? हे काय? तुम्ही जे बोलत आईचं काळी जातं त्याच्यासाठी लग्न करणार. काय वेडा आहे काय? आपल्या जन्मदाता आईचं काय झालं? अरे बापरे. उद्या तू मला विकशील. काय किंड्या विकशील? अरे बापरे. काय हे चल मी नाही लग्न करणार तुझ्या शेतात. काय लग्न करणार? नाही नाही नाही. अरे पाटील. अरे फिरली. आई आई मी लग्नासाठी काय आईची आई तुझी वातावरण येते सुखद मुलीच्या कल्लोळाने काळीज काजळते माझे काळीज काजळते माझे काळीज काजळते वासल्याचा उभे उमाळा वासल्याचा उभे उमाळा तव हाताचा नसे जिव्हाळा तव हाताचा नसे जिव्हाळा हृदयाचे म्हणा ओम पाणी हृदयाचे ममा ओम पाणी नयनी दाटून ये माझ्या नयनी दाटून ये माझ्या नयनी दाटून ये आई तुझी
कल्लोळाने काळीज काजळते माझे काळीज काजळते माझे काळीज काजळते आई तुझी आठवण येते आई तुम्ही फसवलात मला, तुम्ही फसवलात. पाटील तुम्ही फसवलात मला, फसवलात. आम्ही एवढं होईल मला या गावात एवढं तोंड होईल आम्हाला माहिती मला नव्हतं. तोंड दाखवायचं तुम्ही ठेवलात ना. माझी आई तर आई शांत गेली. हो, शांत हो, शांत. आपण आहोत तुझ्याबरोबर, शांत हो. मी गाव सोडूनच जाणार. मला नको, मला घर नको, काय नको, गाव अरे, नको, एक काय झालं तर नको. आपण दुसरी बघूया. नको माझ्या आईला लग्नासाठी मी घालून बसलो. अरे नाही तर कोमट्यात जाऊया.